समर्थ भाग क्रमांक 121 श्रीराम। माझा आवाज तुम्हाला ऐकू येतो का? एकदा सांगा स्पष्टपणे। हो, येतोय। ओके ओके, अजून एकदा सांगा। आता जरा ब्लूटूथ लावलंय म्हणून आवाज येतोय का? ऐकू आवाज येतोय ऐकू ब्लूटूथ म्हणून सुद्धा? हो, थँक्यू श्रीराम। ओके, हो चालेल श्रीराम। भगवंताने ठरवलं की आता जेवढी परीक्षा घेतली तेवढी बास झाली, आता आपण यांच्यावर कृपा करायलाच पाहिजे। कृपा होतीच, परंतु गर्व झाल्यामुळे भगवंताने ही थोडीशी अवकृपा केली होती। भगवंत अदृश्य झाले होते आणि त्यांना लक्षात आलं की आपली काय चूक आहे। मनपूर्वक विलाप केला, मनपूर्वक पश्चाताप झाला आणि त्याचा परिणाम असा घडला की भगवंताला वाटलं की आता यांची परीक्षा खूप झाली, आता आपण यांना परत दर्शन देऊया। आणि दरम्यान अजून एक गोष्ट सुद्धा घडली होती की ज्या गोपिकेबरोबर भगवंत गेले होते तिला सुद्धा असाच गर्व झाला की अरे सगळ्या गोपिका बाजूला ठेवल्या आणि माझ्याबरोबर आले। तिलाही गर्व झालं, ते तिकडनं अदृश्य झाले आणि या ठिकाणी प्रकट झाले। तिलाही पश्चाताप झाला। अर्थात त्या सगळ्या एकत्र भेटले आणि त्यांनी विलाप केला, तो भाग वेगळा। परंतु जिथे जिथे गर्वाची भावना आपल्याला होते, एक क्षण जरी झाले तरी भगवंताला एक क्षणसुद्धा गर्व चालत नाही। गर्व तो म्हणतो गर्व मला अजिबात चालत नाही, त्याला काहीच चालत नाही ऑफकोर्स। परंतु हा पण एक खूप महत्त्वाचा भाग आहे की गर्व अजिबात होता कामा नये। आणि जेव्हा ह्यांचं गर्व हरण झालं तेव्हा भगवंत परत जे आहेत ते प्रगट झाले, अचानकपणे त्यांच्यामध्येच प्रगट झाले। त्या घोळक्यामध्येच भगवंत प्रगट झाले, मध्यभागी सर्वांच्या। आणि पूर्वीच्याच रूपामध्ये पितांबर त्यांचा आवडीचा होताच, सुंदर असं रूप त्यांचं होतं। आणि जेव्हा गोपिकांनी बघितलं अरे भगवंत दिसतो, त्यांच्या डोळ्यावर विश्वास बसेना की इतके वेळ ज्याला मी शोधतो कुठे, तो इथे परत प्रगट झाला, यांचा विश्वास बसेना। आणि त्या बघतच राहिलं की काय भगवंत आपल्या समोर येऊन उभा राहिला। त्यांना खरं वाटेना की स्वप्न आहे का खरं आहे, असाही त्यांना संभ्रम निर्माण झाला। मग अर्थात जेव्हा त्यांना खात्री पटली की भगवंत आहेत, तेव्हा परत रिॲक्शन ज्याला आपण म्हणतो ते रिॲक्शन्स त्यांच्या वेगवेगळ्या झाल्या। आनंदात सुद्धा त्यांचे वेगवेगळ्या रिॲक्शन होत्या, दुःखात सुद्धा त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे रिॲक्शन दिल्या। आणि आतासुद्धा जेव्हा भगवंतानी आपलं रूप प्रगट केलं तेव्हा एक गोपिका आहे, तिला खूप राग आला। प्रणयाचा कोप त्यांनी म्हणलं की भावना तर होती पण कोप पण निर्माण झाला, पण कोपामागे सुद्धा प्रेम होतं। हा महत्त्वाचा भाग आहे की जेवढ्या भावना त्यांना झाल्या सगळ्यामध्ये प्रेम हा गाभा होता। प्रेमामध्ये त्याची निंदा केली, प्रेमामध्ये रागावल्या, जे केलं ते प्रेमाने केलं। त्याच्याशी क्रीडा करताना सुद्धा काही लोक धसमुसळीपणाने काही गोपिकांनी केले, म्हणजे भक्ती होती त्यांची। हां, ती सगळ्या ठिकाणी ही भावना मुख्य आणि महत्त्वाची आहे की त्यांनी सगळ्या ठिकाणी प्रेम भावना कायम ठेवली होती। भक्तीमध्ये भगवंत बांधला गेला, त्याच्यामुळे तो प्रगट होतो। आणि त्याच्यामुळे असं घडलं की वेगवेगळ्या गोपिकांनी वेगवेगळ्या प्रकारे प्रतिक्रिया दिली। एक गोपिका जी आहे ती पुढे आली आणि भगवंताकडे एकटक बघायला आली। बघा कोण काय देईल सांग। जसं हे भक्तिमार्गामध्ये असंच आहे की आपण सगळे भक्तिमार्गामध्ये आहोत, पण भक्तिमार्गामध्ये जेव्हा आपण प्रगती करतो तेव्हा कुणाची भक्ती कशी व्यक्त होईल याचं काही मोजमाप नाही। कोण कसा व्यक्त होईल कांट से, कारण प्रत्येकाची मानसिक स्थिती, प्रत्येकाच्या बऱ्याच गोष्टीवरती ते अवलंबून आहे। व्यक्त कोण कसा होईल हे सांगू शकत नाही, ते त्याच्यावरती अवलंबून आहे, त्या व्यक्तीवरती आणि त्याच्या भावनेवर अवलंबून आहे। पण तुम्ही कसे जरी व्यक्त झाला तरी भक्तीलाच महत्त्व आहे। आणि भक्तिमार्गामध्ये मोजमाप नाही आणि कुठल्याही प्रकारची वाट पण नाही की असंच व्यक्त व्हायला पाहिजे। जसे व्हाल तसं व्हा, काही फरक पडत नाही की तो असा होत नाही आणि मी असं कसं नाही आहे। इथे सगळे जे आहेत ते ज्याला आपण म्हणतो की फ्रीलान्स, की कोण कसं व्यक्त झाला हिशोबच नाही। कोणी क्रुद्ध झाला, कोणी रागवत आहे, कोणी मनाने खुश झाला आहे, कोणी आनंदित झाला, कोण विलाप करतं आहे, रडतं आहे, ओरडतं आहे, वाटते तसे सगळे जे आहेत ते प्रगट झालेत। म्हणून ते एक गोपी आहे ती खूप क्रुद्ध झाली आणि क्रुद्ध होऊन ती त्यांच्याकडे बघत होती, दात ओठ खात बघते भगवंताकडे, पण दात ओठ खात बघते की याचं रूप मी कसं खाऊन टाकू, याला मी कसं खाईन, म्हणजे अशी भावना की कुठूनही कसंही मला भगवंत मला माझ्या शरीरात आला पाहिजे किंवा माझ्यात आला पाहिजे, ही भावना। अशा प्रकारे काही गोपी बघत होत्या। करता करता एक गोपिका जी होती, आता तिथे गोपिकांची गर्दी होती, लक्षात ठेवा, गोपिकांचा घोळका होता। घोळक्यामध्ये भगवंत जे आहेत ते मध्ये प्रगट झाले। आता ज्या ज्या गोपिका जवळ होत्या त्या सगळ्या त्यांच्या शरीराच्या जवळ गेल्याच आणि व्यक्त होत होत्या वेगवेगळ्या प्रकारे।
आता काही गोपिका मागे होत्या, त्या कशा पुढे जाणार? जसं महाराजांच्या फोटोला हार घाला गेलं तर समजा 10 व्यक्ती आले तर बाकी लोकांना मागेच थांबावं लागतं ना, बाबा ह्याचा हार घालून होऊ दे, याचं फूल वाहून होऊ दे, याचा प्रसाद देऊ दे, तो पण मागेच उभा राहावं लागतं. काय करणार? देवळात पण आपली ही स्थिती असते. कुठल्याही तीर्थक्षेत्रात जा, देवाकडे लाईन असते, त्यामुळे आपल्याला बराच वेळ असंच उभं राहावं लागतं. असा सगळा प्रॉब्लेम असतो. आणि गेल्यावर पण काही क्षण मिळतात, घ्या आणि चला पुढे, असाही प्रॉब्लेम असतो. आता इथे थोडीशी स्थिती अशीच झाली होती की गोपिकांचा घोळका होता आणि ज्या जवळ होत्या त्या व्यक्ती होत होत्या. आता ज्या मागे त्यांचं काय, ती एक गोपिका जशी मागे होती, तिने काय केलं, तिने बघितलं आपला वेळ आहे अजून यायला बरूच. तिने फक्त भगवंताकडे छान बघितलं. दिसत सगळ्यांना होते भगवंत. एक ते होते की भगवंत सर्वांना दिसत होते स्पष्टपणे. तिने त्या भगवंताकडे व्यवस्थित बघितलं आणि डोळे बंद केले. आणि डोळे बंद केले आणि ते रूप आतमध्ये नेलं आणि भगवंताला मिठी मारली, आलिंगन दिलं प्रेमाने. आणि जेव्हा तिने भगवंताला आलिंगन दिलं ते तिच्या शरीरावरती रोमांच आले की जसं फिजिकली दिले असतं तर काय झालं असतं, ती भावना तिला तिथे मिळाली. म्हणजेच काय की मानसपूजाच केली तिने. इन अदर वर्ड्स मानसपूजा केली तिने. तिने काय केलं की फक्त भक्तीला माहिती आहे की आपला नंबर हे बघा, हे जे तिने केलं आहे हे आपल्याला किती उपयोगी आहे. आपण जेव्हा एखाद्या देवस्थानी जातो तिथे आपण अर्थात कुठल्याही देवस्थानामध्ये तुम्हाला एक सर्टन लिमिटच्या पलीकडे जाताच येत नाही, ते बरोबर पण आहे, पावित्र्य पाहायला पाहिजे. परंतु आपली इच्छा काय असते, जर उद्या जर दरवाजा उघडला तर आपण काय करू, महाराजांच्या समाधीवरच जाऊ डायरेक्ट. आपल्याला तिथे डोकं ठेवायला आवडेल. भले बाहेर एक पादुका आहे तरी आपण काय करू, आतच जाऊ ना, पण जाऊ शकत नाही. मग तुम्ही हे करू शकता जे त्या गोपिकेने केलं. ती प्रत्यक्ष तिथे जाऊ शकत नव्हती, फक्त लांबून बघत होती. डोळ्यात तिने सगळं घेतलं आणि भगवंताला मिठी मारली मनामध्ये. पण मिठी मारल्याचा इफेक्ट काय झाला तर तिच्या शरीरावरती रोमांच उभा राहिले, तिच्या डोळ्यातून पाणी यायला लागली आणि ती पूर्णपणे मग्न झाली, ध्यान मग्न झाली. तिची तंद्री लागली. आणि हे सगळं तिचं उभ्या उभ्या घडलं. विचार करा, भक्तिमार्ग काय मार्ग आहे की भक्तिमार्गामध्ये जर तुमची तंद्री लागली तर तुमची कुठेही लागू शकते, कुठेही. फक्त तुमचं मन तसं हे झालं पाहिजे तेवढ्या भक्तीने. किती माणसं असू दे, कुठेही असू दे, जलस्थळ काय, याला काही महत्त्व नाही आहे. कुठेही तुमची तंद्री लागू शकते, फक्त तुमची भक्ती तशी पाहिजे. आणि हा अनुभव तुम्ही कमी अधिक प्रमाणात घेतला असेल असं मला वाटतं. घेऊन बघा, म्हणजे आला पण असेल तुम्हाला की जेव्हा आपण प्रवासात असतो तेव्हा जर आपण मनपूर्वक जर एखादी गोष्ट केली डोळे बंद करून तर तेव्हासुद्धा असं होऊ शकतं. आणि तेव्हा आपल्याला थोडीशी भीती असते की लोक बघत असतील तर काय होईल, कारण डोळ्यात पाणी येतं की अशा काही गोष्टी घडू शकतात. परंतु हे घडू शकतं आणि हा महत्त्वाचा भाग आहे. म्हणून आपण कुठे अशा ठिकाणी गेलो ना तर हे आपण करू शकतो. एक शब्द रेकॉर्डिंग चालू आहे, नंतर बोलूया. तर असं आपण करू शकतो. नाही असं नाही की हा एक भाग आहे की माझा नंबर येईल नाही येईल, आज जाता येईल नाही येईल, परंतु असं केल्यावर तितकाच आनंद मिळतो. असा अनुभव आलेला आहे अनेक वेळा. पण तिने असं केलं आणि याचा परिणाम हा घडला. भागवतामध्ये जे काही सांगितलं ते सगळं आपण करून बघायचं आहे की म्हणून तो त्यांचा अनुभव आपल्यासाठीच आहे. कथन जेवढ्यासाठी केलं की त्यातून आपण बोध घेऊन आपण तसं काही करून बघायला हरकत नाही आणि ते नक्कीच उपयोगी पडतं. अशा प्रकारे सगळ्या गोपिका ज्या आहेत त्या वेगवेगळ्या प्रकारे भगवंताबरोबर व्यक्त होत होत्या. भगवंताने त्यांना मुक्तपणे वाव दिला, इतक्या वेळ तुमचा विरह होता, आता आनंद घ्या. बराच वेळ त्याने असा आनंद घेतला. मग आनंद झाल्यावरती भरपूर एक गोपिका कृष्णाला म्हणाली, बघा आता थोडासा संवाद आहे की भर थोडा ओसरला. आधी आनंद होता सुरुवातीला क्रीडा करायला मिळून, नंतर भगवंत लुप्त झाले, शोक निर्माण झाला, विरहाचा अग्नी होता, विरहामध्ये भगवंताचं, आणि आता परत प्रगट झाले, परत दुसरा आनंद. अशा सगळ्या वेगवेगळ्या स्थितीत त्या होत्या. आणि मग त्यांचा भर थोडासा ओसरला, थोड्याशा भानावर आला. मग तेव्हा त्या गोपिकांनी कृष्णाला एक प्रश्न विचारला. छान प्रश्न आहे, मस्त. गोपिका काय म्हणाल्या की हे कृष्णा, की काही लोक जे आहेत ते प्रेम करणाऱ्यावर प्रेम करतात आणि काही लोक जे ते प्रेम न करणाऱ्यावर सुद्धा करतात, आणि काही लोक असे असतात की ते दोघांवरही प्रेम करत नाहीत. बघा काय काय कॅटेगरी आहेत की काही लोक प्रेम करणाऱ्यावर प्रेम करतात आणि काही लोक प्रेम करूनसुद्धा रिटर्नमध्ये करत नाहीत. आपल्याला अपेक्षा असते की मी प्रेम केलं तर करावं, पण नाही करत ते लोक, आपणच करतो कधी कधी. आणि काही लोक कोणावरच नाही करत, करणार न करा माझा काही फरक पडत नाही. मग हे असं काय, ह्याच्यामध्ये काय फरक आहे, असा गोपिकेने प्रश्न विचारला कृष्णाला. भगवंताने छान उत्तर दिलं.
भगवंत म्हणाले सख्यानो असं आहे की जे प्रेम करणाऱ्यावर प्रेम करतात त्यांचा हा सर्व उद्योग केवळ स्वार्थासाठी असतो. कारण बघा जगामध्ये एक लक्षात ठेवा की बहुसंख्य माणसं ही स्वार्थी असतात. बहुसंख्य. आपल्यावर जेव्हा कोणी प्रेम करतं तेव्हा सांभाळूनच राहिलं पाहिजे. पण या जगामध्ये अशी लोक जास्त आहेत की स्वार्थापोटी प्रेम करू शकतात, की ते येऊन तुमच्याशी प्रेम करतील म्हणजे काय चांगलं वागतील, तुम्हाला गिफ्ट आणून देतील, तुमच्याशी गोड गोड बोलतील, अशी माणसं तुम्हाला मिळू शकते. तुमच्यातली कुठली गोष्ट त्यांना अट्रॅक्ट करते तुम्हाला थोडं समजणार आहे. तुमची पोझिशन अट्रॅक्ट करते, की तुमचं रूप अट्रॅक्ट करते, की तुमची अशी कुठली गोष्ट आहे की कदाचित ती त्यांना उपयोग पडणार म्हणून तुमच्यात, हे आपल्याला समजणं कठीण आहे. परंतु जेव्हा असे करतात तेव्हा आपण पण करायला लागतो. आणि कदाचित त्या व्यक्तीकडे सुद्धा काही अशा गोष्टी असतात की त्या आपल्याला उपयोगी पडतात. मग आपण म्हणतो एवढा जवळ आला आपण करायला काय हरकत आहे, प्रेम तर करतोय ना, काहीतरी असेल आपल्याला असं आपल्या मनात पण त्याच्यामुळे विचार येतो. कधी येतो, नेहमी येईल असं नाही आहे. परंतु अशा व्यक्तींपासून सावध राहा, की खात्री करून घ्या की प्रेम करतो ठीक आहे, त्याला रिस्पॉन्स द्यायचा का नाही ते तुम्ही सांभाळून द्यायला हरकत नाही आहे, बरोबर आहे, पण सांभाळून द्या. कारण या ठिकाणी भगवंताचं म्हणणं आहे की बऱ्याच वेळा स्वार्थी लोकच असतात जगामध्ये, की तुमचं काहीतरी एक असं बघतं. म्हणून तर निर्व्याज जी फ्रेंडशिप आहे ना, किंवा जे नातं आहे लौकिकामध्ये, जिथे रिलेशन आहे तो भाग वेगळा आहे, की माझी आई आहे, माझा भाऊ आहे. एक वेळ नॉट ऑलवेज. इथे पण महाभारत आहेच. महाभारतात जर एवढी जर लढाई झाली राज्यावरून, तर आज तर कलियुग आहे, ते तर सोडूनच द्या रिलेशन. तरी पण समजा आपण असं गृहीत धरलं की रिलेशन आहे ते एक वेळ थोडंफार असू शकतं, प्रेम नाही असं नाही. परंतु इतर लोक जेव्हा प्रेम करतात खरंच कठीण भाग आहे, सांभाळण्याचा भाग आहे. साधारणपणे असं मानलं जातं व्यवहारामध्ये, एक्सेप्शन जसं मी म्हटलं की एक्सेप्शन प्रत्येक बाबतीत आहे, किंबहुना सायन्समध्ये असं म्हटलं एक्सेप्शन मेक्स द रूल. जिथे अपवाद असतो ते अपवादाने नियम बनतो असं सायन्स म्हणतं, बरोबर आहे. अपवाद असू शकतो, पण साधारणपणे असं मानलं जातं की जी व्यक्ती तुम्हाला लहानपणापासून ओळखते, की लहानपणापासून माझी मैत्री आहे, अगदी मी एकत्र खेळलो असेल, जे काय असेल ते, अशा प्रकारची जी लोकं असतात त्यांची मैत्री कधी कधी निर्व्याज असू शकते. पण तेव्हा तुम्ही पण कोणी नसतं आणि ती व्यक्ती पण कोणी नसते. ना तुमच्याकडे शिक्षण आहे ना त्याच्याकडे शिक्षण, ना तुमच्याकडे काय आहे ना त्याच्याकडे, त्याला काही समजत पण. कारण आपण शाळेत असताना किंवा अशा निर्व्याज असते आपली मैत्री. आणि अशा एजमधली जी लोकं असतात त्यांची जर आपली मैत्री कायम राहिली तर ती कदाचित प्युअर असू शकते. कारण काय की तेव्हा काही नसताना सुद्धा आपण जवळ असतो एकमेकाच्या. पण साधारणपणे लौकिकामध्ये एकदा का आपण शिक्षण घेतलं आणि एखादं काही काम पकडलं की त्याच्यानंतर येणाऱ्या मैत्रीच्या विषयी आपण विचार करणं जरुरी आहे. कारण त्यांनी म्हणलंच असं की बऱ्याच वेळा अशा ठिकाणी स्वार्थ असण्याची शक्यता असते. म्हणून सावधानगिरी बाळगा आणि व्हेरीफाय करा की हा मनुष्य कसा आहे. एकदा तुम्हाला खात्री पटल्यावर मग काही प्रश्न नाही आहे, कारण कलियुग आहे. त्याने असंही म्हणलं की काही लोक मात्र अशी असतात की जे स्वभावतःच करुणाशील असतात, की त्यांच्या मनात एकच इच्छा आहे की त्याचं भलं व्हावं, त्याला काय करायचं ते करू दे, पण मी त्याचं भलं करणार, ही अशी इच्छा असते. आणि ह्याच्यामध्ये पहिलं उदाहरण म्हणजे माता पिता. फर्स्ट आई आणि वडील, की जे तुमच्यासाठी निर्व्याजपणे तुमच्यासाठी वाटेल ते करायला तयार असतात. पण त्यांची एकच इच्छा असते की माझ्या मुलांनी आणि मुलींनी प्रगती करावी, त्यांचा बाकी हेतू काही नसतो. आणि काही लोक असे असतात, संत असतात ना, संतांना तर काहीच नको असतं, की त्यांच्या मनात फक्त दयाच भरलेली आहे. कुठलाही व्यक्ती त्यांना दिसलं आणि संकट दिसलं की ते त्याला मदत करतात. म्हणून ते संत म्हणतात ना, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. बस संतांना देव का मानलं, एवढ्याच मानलं की संतांच्या मनामध्ये प्रचंड प्रेम आहे. कोणीही मनुष्य असो, कुठलाही असो, त्यांच्या मनात प्रेम आहे. म्हणून त्यांनी म्हटलं की निर्विच्छ असं प्रेम करणारे जे लोक असतात ते जास्त करून साधू संत आणि माता पिताच असतात, अशीच लोक असतात. आणि काही लोक कोणावरच करत नाहीत. हा तिसरा भाग आहेच ना, की प्रेम केलं तरी प्रेम घेतात. असं नाही की तुम्ही जरी समजा स्वार्थाने प्रेम केलं एखाद्या व्यक्तीवर, की नाही बाबा कामाची व्यक्ती ठीक आहे, पण तुम्ही किती जरी प्रेम केलं तरी ते तुमच्याकडे बघत पण नाही ढुंकून. म्हणजे रेसिप्रोकली ज्याला म्हणतो की बाबा उत्तर पण देत नाहीत, बघत पण नाहीत, अशी पण लोकं असतात. कारण ही जी लोकं असतात ती स्वतःमध्येच मग्न असतात. मी आणि माझं, मला कोणाशी काही लेणं घेणं नाही आणि मी सगळं आहे. मग या सगळ्या
अशी त्यांची भावना, सगळ्यांना ते यत् किंचित समजतात. त्यामुळे काही लोक अशी असतात की जिकडे जाईल तिकडे फक्त मी आणि माझंच, माझं असं आहे, माझं तसं आहे, समोरच्या व्यक्तीचं ऐकतच नाही. आल्यापासून सारखं माझं असं आहे, माझं तसं आहे, मी असं केलं, मी असं केलं. अशा व्यक्तींवर काय तुम्ही प्रेम करणार, आणि तुम्ही केलं तरी ते म्हणतात की माझ्याकडे असं आहे म्हणून करतोय, हा माझी क्वालिटी आहे म्हणून तो प्रेम करतोय, त्याचं काही नाही माझ्याकडे. ह्या अशा व्यक्ती पण आहेत. भगवंत म्हणतो की अशा व्यक्ती आहेतच आहेत. ती कोणाचंच काही करू शकत नाही. ते फक्त स्वतःसाठी आहेत, स्व आहे त्यांचा. इतरांसाठी त्या व्यक्ती काहीही करणार नाहीत. त्यांचं सगळं आपल्या पुरतीच आहे. आणि अध्यात्म मार्गामध्ये तर हा स्वस्त दिला पाहिजे ना. महाराजांकडे येऊन एका व्यक्तीने सांगितलं मी तुम्हाला सर्वस्व अर्पण केलं तरी पण मला काय अजून काही ज्ञान होते. ते म्हणले सर्वस्व केलंच त्यापैकी फक्त स्व दिलं असतं तर चाललं असतं. सर्व देऊन फायदा काय. तू मला सर्वस्व दिलंस पण स्व नाही दिलं. स्व तुझ्याकडेच आहे की मी दिलं, हा तुझी स्व आहे, तो नाही दिलास ना. हे सगळं देऊन काय करायचं मला, ते तू घेऊन जा पाहिजे. तुझा स्व दे मला. हा भाग महत्त्वाचा आहे की ही जी अशी लोक आहेत तिसऱ्या कॅटेगरीतली, की हे कोणाची नाहीत, हे स्वतःचीच आहेत. अशी लोक असतात मग कधी कधी आपल्याला दिसतात की त्यांना कोणाशी काय नाही, मी आणि माझं, मला बाकी कोणाशी काही लेणं घेणं नाही, माझं कुठल्या कोणाविषयी कर्तव्य नाही. बाजूने जरी एखाद्या माणसाला काय लागलं तर बघणार पण नाही, डुकून निघून जातील. अशी लोकं आहेत. आणि भगवंत म्हणतात की अशी लोकं पण आहेत नक्कीच. आणि ही कोणाचीच नाही हे लक्षात ठेवा. पण हे असं सगळ्या ठिकाणी आहे असं भगवंतांनी त्या गोपिकांना उत्तर दिलं. आणि भगवंत म्हणाले हे सगळं काही जरी असलं तरी एक नक्की की मी तुमच्यावर नक्कीच आनंदित आहे. का तर तुम्ही आज जे काही केलं ते खूप मोठी गोष्ट केली. तुम्ही सर्व लोकमर्यादा ओलांडल्यात. ते तर त्यांनी केलंच होतं. लोकमर्यादा सगळ्या सोडून दिल्या होत्या. सर्वस्वाचा त्याग केला होता. आपल्या पतीचं ऐकलं नाही, आपल्या बंधुवांचं ऐकलं नाही, आपल्या मुलांचं ऐकलं नाही, आपल्या ज्ञाती बांधवांचं ऐकलं नाही. सर्वांचं न ऐकता सर्व बाजूला ठेवून तुम्ही आलात. ही फार मोठी गोष्ट केली. आणि म्हणून मला तुमचं कौतुक वाटतं की तुम्ही जे केलं हे खूप मोठी गोष्ट केली. आणि म्हणूनच मी तुमच्यावर आनंदित आहे. भगवंत म्हणाले अजून एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो की मी तुम्हाला ह्या 3 गोष्टी सांगितल्या की प्रेम करण्याच्या 3 भाग कसे आहेत. पण ह्याच्यामध्ये तुम्ही म्हणाल की भगवंता तू कुठे आहेस, तू कुठल्या कॅटेगरीमध्ये येतो, असा जर तुम्ही मला प्रश्न विचारला. भगवंत म्हणाले मी असा आहे की प्रेम करणाऱ्यावर मी प्रेम करतच नाही. भगवंत म्हणाले प्रेम करणाऱ्यावर मी प्रेम करत नाही. तेव्हा गोपिका म्हणलं असं कसं म्हणता तुम्ही, प्रेम करणारा प्रेम करत नाही. त्याचं कारण असं आहे की जर मी सतत तुमच्यावर प्रेम केलं तर तुम्हाला गर्व होईल ना. म्हणून मी अधूनमधून लुप्त होतो. भक्तांना सुद्धा मी कधी कधी चकवा देतो, अधूनमधून लुप्त होतो की तुम्हाला असं वाटतं अरे असं कसं मला आज जप करायची इच्छा होत नाही. बघा एक साधे उदाहरण आहे. कधी कधी आपण खूप चांगला जप करतो, कधी कधी जप करायची इच्छा राहत नाही किंवा होत नाही. असं बऱ्याच साधकांचा अनुभव आहे की अरे मी इतका जप केलं पण मला त्या दिवशी काय माहीत नाही, जपच करायची इच्छा होत नव्हती. काय माहीत नाही, इतकं केलं तरी असं का झालं. हे तुमची भगवंत म्हणलं तसे की जेव्हा तुम्हाला वाटतं होत नाही, व्हायला पाहिजे, होत का नाही, ही ओढ निर्माण व्हावी म्हणून असं कधी कधी घडतं. भगवंतांनी स्वतःच सांगितलं की मध्ये मध्ये का लुप्त होतं तर तुमचं प्रेम वाढावं म्हणून. किंवा संकट का आणतो तर माझी आठवण तीव्रतेने व्हावी म्हणून मी हे असं करतो. म्हणून मी 4थ्या कॅटेगरीमध्ये मी प्रेम करणाऱ्यावर पण प्रेम करत नाही. हे उदाहरण मी तुम्हाला देतो. असं भगवंतांनी त्यांना उदाहरण दिलं आणि खूप चांगल्या प्रकारे त्याचा संवाद होतो. अशा प्रकारे सगळा संवाद होतो. अर्थात गोपिका सगळं लक्ष देऊन ऐकत असतात. ते अतिशय आनंदित होतात. म्हणाले भगवंतांनी आमच्याशी संवाद केला, आता काय पाहिजे. मग भगवंत विचार करतात की आता त्यांना जे हवं ते आपण करूया. पण त्यांची आम्ही खूप परीक्षा घेतलेली आहे, अनेक प्रकारे घेतली, सगळं काय झालं आहे. तेव्हा आता जे करायचं आहे ते आपण करूया. ती म्हणजे रास क्रीडा करायची होती, जी फिजिकली करायची होती. आणि अर्थात ती करण्यासाठी जी जागा आहे रमण रीती, तिथे त्यांनी भगवंतांनी ही सगळी रासक्रीडा केलेली आहे. आणि अर्थात ते म्हणाले चला आपण तिथे जाऊया. त्या ठिकाणी भगवंताच्या मागे सगळ्या गोपिका निघाल्या आणि रासक्रीडा सुरू झाली. रासक्रीडा भगवंताची बघण्यासाठी आकाशामध्ये सगळे देव प्रगट झाले. सगळे देव प्रगट झाले. अनेकांनी दुधुंबी वाजायला सुरुवात केली, अनेकांनी मंगलवाद्य वाजवली, अनेक लोकांनी हातामध्ये पुष्पवृष्टी करायला सुरुवात केली फुलं घेऊन. आणि अशा सगळं चालत असताना त्यांची रासक्रीडा सुरू झाली. अर्थात
हे जरी वरून होत असलं तरी खालच्या गोपिका बेभान होत्या. त्यांना या सगळ्या गोष्टीचं कुठलंही भान नव्हतं की वरून पुष्पवृष्टी होते, काही मंगलवाद्य वाजत आहेत, कोणी स्तुती करत आहे. त्या सगळ्याच्या पलीकडे गेल्या होत्या. आणि अर्थात रासक्रीडा मात्र सुरू झाली. भगवंताबरोबर सर्व गोपिका आपापल्याप्रमाणे रासक्रीडा करत होत्या. ज्याला जसं आवडेल तसं भगवंताच्या बरोबर येऊन त्या क्रीडा करत होत्या. भगवंत पण त्यांच्याबरोबर त्या प्रकारचा रिस्पॉन्स देत होते. एकीकडे मध्ये मध्ये ते बासरी वाजवायचे, मध्ये मध्ये नृत्य करायचे. गोपिका पण मध्ये मध्ये बैभान होऊन नाचायच्या, मध्येच येऊन त्याला मिठी मारायच्या. काय करतील त्याचं काहीही कॅल्क्युलेशन नव्हतं. त्याने असं म्हणलं की एक गोपिका जी आहे ती एका सुंदर रागामध्ये गायला लागली. आता रागदारी जो आहे हा प्रकार आपल्याला शिकावा लागतो. तुम्हाला माहिती आहे शास्त्रीय संगीतामध्ये राग शिकावे लागतात, शास्त्रीय संगीत शिकावं लागतं. हिला कुठला राग येत होता? येत नव्हता, पण तिने एका विशिष्ट रागामध्ये गायन करायला सुरुवात केली. आणि हा पण भक्तीचाच एक भाग आहे की भक्ती मार्गामध्ये त्याने असं म्हणलं आहे की जेव्हा तुमची एक सर्टन स्टेज येते तेव्हा जे जे परिणाम होतात शरीरावरती फिजिकली, त्याच्यामध्ये हा पण परिणाम होतो की कधी कधी तुम्ही काव्य करता, काव्य येऊ शकतं. कधी कधी तुमच्या वाणीमध्ये शक्ती येऊ शकते की हे होऊ शकतं. किंवा अजूनही अनेक गोष्टी आहेत. जसं यांनी म्हणलं की ती सुंदर राग ध्रुपद तालामध्ये गाणं गायला लागली. आता ध्रुपद ताल ती शिकली नव्हती आणि रागदारी शिकली होती, परंतु त्या रागात ती गायला लागली. हा पण भक्तीचाच भाग आहे की त्याचा इफेक्ट कोणावर काय होईल ते सांगू शकत नाही. पण असं होणं म्हणजे तुमची एक स्टेज आहे भक्ती मार्गामध्ये. एक विशिष्ट स्टेजवर तुम्ही जर पोचलात तर असे अनुभव येऊ शकतात. त्यांनी म्हटलं सुद्धा आहे की इव्हन आपली उपास्य देवता आहे किंवा आपले जे गुरु आहेत त्यांच्यासारखं सुद्धा आपल्या काही गोष्टी साम्य चेहऱ्यामध्ये कधी कधी निर्माण होतं. हे पण त्यांनी सांगितलं. काय कोणामध्ये होईल त्याचं कॅल्क्युलेशन नाही. प्रत्येक स्टेज कोणाला कुठली येईल त्याचं कॅल्क्युलेशन नाही. मी असं म्हणून चालणार नाही की ही या स्टेजमध्ये मी कुठे, त्याचं काही कॅल्क्युलेशन नाही. प्रत्येकाची स्टेज वेगवेगळी असू शकते. नो कम्पॅरिझन. फक्त एवढंच आपण म्हणायला पाहिजे की जी काय असायचं ते असू दे, ते तुम्ही बघा महाराज, मला पुढे जायचं. ही भावना सतत राहिली पाहिजे की वा मला किती चांगली स्टेज आली आहे, ह्या स्टेजमध्ये पोचले. हे आपण म्हणायचंच नाही. काय ठीक आहे, ह्याच्यात त्यांनी सांगितलं ते ज्ञान घेण्यात काय वाईट नाही आहे की बाबा अशा अनेक प्रकारच्या गोष्टी होतात. खरोखर काव्य वगैरे काही काही लोक करतात, कमाल आहे. आणि काही लोकांना तर असं काव्य दिसतं. कविता असे आहेत ना काही लोक की त्यांच्या कविता वाचल्यावरती त्यांनी सांगितलं की काव्य मी लिहिलं नाही, मला असं दिसायचं, काव्याची ओळ दिसायची, मी लिहून काढायचं. असे अनुभव सांगणारे लोक आहेत. तर असेही अनुभव येऊ शकतात. भक्ती मार्गामध्ये काय अनुभव येतील त्याचं कुठलंही कॅल्क्युलेशन नाही. आणि अशा प्रकारे प्रत्येकाचा वेगवेगळा अनुभव होता. आणि काही ज्या आहेत त्या सुंदर तालामध्ये गायन करतायत. काहींनी भगवंताच्या तोंडामध्ये एक विडा आणून दिला मुखामध्ये. माझी इच्छा आहे विडा खावा. काय करतील त्याचा हिशोब नाही की आता जेवायची वेळ झाली आहे का, काही नाही. जे मला वाटतं ते करणार. ही वेडेपणा लौकिका जर कोणी बघेल तर वेडे झालेत का, आणि वेडच व्हायला पाहिजे ना. जोपर्यंत तुमची ही अवस्था येत नाही तोपर्यंत तुम्हाला खऱ्या अर्थाने भक्ती प्राप्तच होणार. भक्ती मार्गामध्ये हे व्हायलाच पाहिजे, वेडाच व्हायला पाहिजे मनुष्य. नारद सूत्रामध्ये त्यांनी सांगितलं आहे. नारद सूत्र नावाचं एक पुस्तक आहे, खूप सुंदर आहे. त्याच्यामध्ये नारद मुनीने वर्णन केले की भक्ती मार्गामध्ये मनुष्य कसा कसा पुढे जातो. त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं आहे की मनुष्य जेव्हा असीम भक्ती मनुष्याला येते तेव्हा मनुष्य काहीही करू शकतो. तो कधी रडायला लागतो, तो कधी हसायला लागतो, कधी नाचायला लागतो. म्हणजे इतर मनुष्य त्याला म्हणतील हा वेडा झाला. तो वेडा नसतो, पण तो भक्त असतो, तो व्यवस्थित असतो. पण तो काय करेल ह्याचा काहीही कॅल्क्युलेशन नाही. ही एक उच्च अवस्था आहे. आणि ही अवस्था जी आहे तिथून आपण नंतर रिव्हर्स येतो, या अवस्थेत पोचतो साधारणपणे. मी जसं म्हटलं की हे सर्वसाधारण त्यांनी सांगितलं की असं होऊ शकतं. प्रत्येक मनुष्याच्या बाबतीत प्लस मायनस थोडं असतं, ते काय सेम टू सेम व्हायला असं पाहिजे असं काही नाही. पण अशी एक अवस्था नारद सूत्रामध्ये सांगितली, भक्तिसूत्रामध्ये, की मनुष्य भक्ती मार्गामध्ये जाताना त्याची अशी अवस्था येते की तो थोडासा अशा प्रकारे वागायला लागतो, असा करायला लागतो. आणि नंतर चरमसीमा अशी होते की नंतर तो परमानंद त्याला मिळतो आणि नंतर तो रिव्हर्स होतो. म्हणजे नंतर तो एकदम शांत होतो, नंतर त्याचं ध्यान लागायला लागतं. म्हणजे आधी नाचणारी व्यक्ती भक्तीने नंतर एकदम शांत होऊ शकते आणि ती नंतर फक्त जाऊन बसेल, काहीच करणार नाही. जसं योगी ध्यान करतात, काय करतात, काहीच करत नाही, फक्त बसतात. असंही होऊ शकतं.
अशी पण एक अवस्था त्याच्यामध्ये वर्णन केली आहे. पण नॉर्मली अशा प्रकारे पण होऊ शकतं, असं आणि असं काय होईल ते माहीत नाही, पण अशा वेगवेगळ्या अवस्था आहेत. पण भक्ती तुमची जी आहे ती अतूट राहिली पाहिजे. काही विशेषासाठीच गोपिकांचं उदाहरण आहे की गोपिका ज्या आहेत त्या जेव्हा अशा प्रकारे काहीही करत होत्या आणि भगवंताच्या प्रत्येक गोष्टीला रिस्पॉन्स देत होते. विडा तोंडात दिला, भगवंतानी खाल्ला. आपण बघतो आपले गुरु पण असे असतात. स्वामी समर्थांचं उदाहरण घ्या. स्वामी समर्थांचे फोटो आहेत स्त्री वेशामध्ये. काय 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 कारण का की जे अर्पण केले ते सगळं स्वीकारलं. कोण जे अर्पण करेल ते सगळं घेणार. तुकाई महाराजांचे पण असे काही आहेत गोष्टी की त्यांना पण काही गोष्टी आणून दिल्या होत्या, त्यांनी सगळ्या त्या घेतल्या आणि ते घालायचे. स्त्री अलंकार बांगड्या वगैरे दिल्या होत्या, ते सगळे बांगड्या घालाय. त्यांना विचारलं शिष्याने की तुम्ही बांगड्या काय घातल्या? म्हणे मला अर्पण केले की घेणार मी. भक्तीने दिली ना. म्हणजे बघा की त्यांची पण भक्ती कशी आहे. जशी तुम्ही कराल तशी त्यांची भक्ती होते. म्हणजे भक्ती करणं हे आपल्याच हातात आहे खऱ्या अर्थाने. तुम्ही कशी करता तशी तुम्हाला रिस्पॉन्स येतो. आमची भक्ती किती आहे हेच खरं प्रश्न आहे. म्हणून आपण हा विचार केला पाहिजे की मला कशी भक्ती वाढवता येईल. मग ते कुठल्याही मार्गाने जा. नवविधी मार्ग सांगितले दासबोधामध्ये. कुठलाही मार्ग घ्या, तुम्हाला जो पटेल तो, आवडेल तो, जमेल तो, पण चरमसीमा गाठण्याचा प्रयत्न करा. जो मला मार्ग येतो त्या मार्गातून मी चरमसीमा गाठणार आहे. मला 100 पैकी 100 मार्क्स मिळवायचे आहेत. हा पेपर असा डोळ्यासमोर ठेवा तर 35, 40, 50 काहीतरी मिळतील. पण ही सगळे जे काय वर्णनं ऐकतो ती तुम्ही कुठल्याही मार्गाने गेले तरी अशी अवस्था येऊ शकते, हे लक्षात ठेवा. गोपिका कुठलेही शास्त्र शिकलेल्या नव्हत्या, पण तरी त्यांना ही अवस्था आली कारण भक्ती चरम होती. म्हणून भक्तीला महत्त्व आहे आपल्या मार्गामध्ये आणि हेच या गोपिकांनी केलं. अशा वेगवेगळ्या प्रकारे त्या वेगवेगळ्या गोष्टी भगवंताबरोबर करत होत्या. काहींनी त्याला आलिंगन दिलं. वस्त्र तर त्यांना भानच नव्हतं. वस्त्राचं भान त्यांना कधीच नव्हतं. त्या सगळ्याच्या पलीकडे गेल्या होत्या. देहबुद्धी संपली होती ना. देहबुद्धी आहे तोपर्यंत होतं. देहबुद्धी त्यांनी आधीच घालवली होती. त्यामुळे ह्या सगळ्याचं त्यांना काहीही भान उरलं नव्हतं आणि त्या भगवंताबरोबर रत झाल्या होत्या आपल्या आपल्या प्रकारे. आणि भगवंत पण त्यांना प्रत्येकाला त्या प्रकारे प्रतिसाद देत होते. काही गोपिकांना त्यांनी हात फिरवला त्यांच्या मस्तकावरून, काहींना जवळ घेतलं. ज्याला जे हवं तसं करत होते आणि अशा प्रकारे ही क्रीडा बराच वेळ चालू होती. क्रीडा रेतीवर चालू होती, ज्याला रमणरेत म्हणतात. तिथे सगळी क्रीडा केली आणि क्रीडा करून झाल्यावर बराच वेळ क्रीडा केल्यावर भगवंताला असं वाटलं की आता बऱ्यापैकी थकवा आलेला आहे, थोडा थकवा घालूया आपण. आणि त्यांनी जलात प्रवेश केला. त्याने हत्तीचं वर्णन केलं की हत्ती जेव्हा क्रीडा करतात, हत्ती आणि हत्तीने, तेव्हा ते पण असं करतात की नंतर ते जलात सुद्धा उतरतात. का तर जलामध्ये गेल्यावरती थोडासा रेस्ट मिळते किंवा मनुष्य फ्रेश होतं. आपण आंघोळ करतो नाही का, अनेक गोष्टीचं थकवा आल्यावर कधी कधी काही लोक आंघोळ करतात. आंघोळीने काही लोकांना फ्रेश वाटतं. तसं भगवंताने विचार केला की इतकी क्रीडा केली आहे तर सगळ्या गोपिका थकलेल्या आहेत, पण त्यांना जाणवत नाही आहे, भर आहे भक्तीचा. मग भगवंत जे आहे ते अर्थात यमुनेच्या डोहामध्ये उतरले आणि त्यांच्या मागोमाग गोपी उतरल्या. आणि जेव्हा ते पाण्यात उतरले परत एकदा क्रीडा सुरू झाली. भगवंत जिथे जाईल तिथे स्पिरिट आपोआप यायचं. भगवंत कुठे का असेनात. आणि गोपिकाने परत एकदा जलक्रीडा करायला सुरुवात केली. इतके वेळ बाहेर केली, आता जलामध्ये क्रीडा करायला. आणि ही सगळी क्रीडा बघण्यासाठी संपूर्ण चराचर जे आहे ते विश्व जे आहे ते आलं होतं. कारण क्रीडेचं वर्णन ऐकलं तरी पुण्य आहे, क्रीडा बघितली तरी पुण्य आहे. म्हणजे पुण्यच पुण्य होतं. कारण भगवंत अशी लीला जाहीरपणे करत होते, ही किती मोठी गोष्ट आहे. इथे भगवंत दिसतच नाही, पण ते आज लौकिकामध्ये प्रगट होऊन अशी क्रीडा करतात, किती दुर्मिळ गोष्ट आहे. आणि सगळं चराचर बघतंय की भगवंत जलक्रीडा करतायत. सर्व गोपिका तिथे आल्या आणि त्याही जलक्रीडा करतायत. सर्व वातावरण धुंद झालं. रात्रीची वेळ, लक्षात ठेवा, हे सगळं रात्री घडलेलं आहे. क्रीडा सगळी संध्याकाळनंतर भगवंताने केलेली आहे. रास सगळी रात्री केलेली आहे. आणि अशी क्रीडा त्यांची रात्रीसुद्धा सुरू होती. अर्थात आकाशामध्ये चंद्रमा होता छान, त्यामुळे सुंदर शीतल असा प्रकाश पडलेला होता. वारा सुगंधी वाहत होता मंद मंद मंद. त्यामुळे सगळं वातावरण धुंद झालं होतं. आणि भगवंत जिथे आहेत तिथे धुंदी येणारच. त्यामुळे अतिशय सुंदर अशा वातावरणामध्ये ही क्रीडा अनेक तास चालू होती. अनेक तास चालू होती. आणि शुद्ध आणि सत्वमय अशी ही क्रीडा होती.
हे सगळे क्रीडेचं वर्णन करतात कोण? शुकमुनी. शुकमुनी हे आता सगळं वर्णन करतात की अशा प्रकारे क्रीडा केली, असं केलं, जलक्रीडा आता चालू केली. आणि परीक्षित राजाला मध्येच एक प्रश्न विचारायची इच्छा आली. परीक्षित राजा म्हणे मुनीवर मला एक प्रश्न विचारायचा हो, हे सगळं छान आहे, ऐकताना मला छान वाटलं, पण तरी माझ्या मनात एक शंका आली आहे. विचार. नाही, असं आहे की भगवंत तर अवतार घेऊन आले धर्माची स्थापना करण्यासाठी. धर्मस्थापनेसाठी भगवंतांनी अवतार घेतला आहे. धर्म स्थापना म्हणजे काय? तर जे अमर्यादित वागायचे, धर्म सोडून अधर्म करायचे, अशा लोकांना शासन करण्यासाठीच भगवंतांनी जन्म हे घेतलेलं आहे, अवतार घेतलेला आहे. मग जर समजा ते त्यांनी अशा प्रकारे जर अवतार घेतला आहे, तर पण त्यांनी स्वतः हे अधर्माचं वर्तन का केलं लौकिकामध्ये? परस्त्रिया ज्या आहेत त्यांना भगवंतांनी अशा प्रकारे कसे क्रीडा केली जाहीरपणे? हे धर्माला अनुसरून आहे का? हा प्रश्न परीक्षित राजाने विचारला. किती डेअरिंगचा प्रश्न आहे की आपण सुद्धा जेव्हा एखादी गोष्ट शिकतो, सामान्य लोकांना तो प्रश्न हां नाही म्हणून त्यांनी मुद्दामच ठेवलं आहे. मुद्दामच हे का केलं की लोकांना समजावं की वर्गामध्ये सुद्धा आपण जेव्हा एखादी गोष्ट शिकतो तेव्हा मॅडम म्हणतात काय विचार, पण फार कमी मुलं हात वर करतात, कारण जरा अडचण असते कसं सांगायचं की मला समजलं नाही, म्हणून प्रश्न विचारणं कठीण असतं. परंतु हा राजाने प्रश्न विचारला की जर असं आहे तर मग ह्यांनी परस्त्रियांना स्पर्श करण्याचं किंवा त्यांना उत्साहित करून येण्याचं का त्यांनी असं केलं? याच्यामध्ये धर्म आहे का? हे कृत्य योग्य आहे का अयोग्य आहे? ह्याचं जर आपण मला उत्तर दिलं तर फार आनंद होईल. तेव्हा शुकमुनीने सांगितलं. बघा, शुकमुनीने उत्तर छान दिलं. ते म्हणाले की असं आहे, दोन गोष्टी आहेत. पहिली गोष्ट म्हणजे अग्नीचं उदाहरण दिलं की अग्नी जो आहे हा पवित्र मानला तो खूप. आपण लग्न करताना सुद्धा अग्निभोवती फेऱ्या मारतो. अग्नीला खूप महत्त्व. अग्नी आणि पाणी या दोन गोष्टीचं आपल्या धर्मामध्ये अपरंपार महत्त्व आहे. पाणी पण लागतं प्रत्येक ठिकाणी आणि अग्नीला पण खूप महत्त्व आहे. तर त्याने असं सांगितलं की जेव्हा तुम्ही यज्ञ करता तेव्हा काय करता? अनेक गोष्टी त्याला यज्ञामध्ये हविद्रव्य म्हणून अर्पण करता तुमच्या हिशोबात. तर ही सगळी अग्नी खातो तरी पण तो अपवित्र होतो का? अग्नी अपवित्र होत नाही. पाणी पण अपवित्र होत नाही, लक्षात ठेवा. पाणी कधीही अपवित्र होत नाही. पाण्याने दोष जातात. म्हणून तर जल घेऊन शिंपडतात पूजा करताना आणि एक मंत्र म्हणतो आपण. कारण का की जे काही आपण आणलेलं साहित्य आहे त्याचं पावित्र्याची गॅरंटी काय? तुम्ही मार्केटमधून फुलं आणलीत, तुळशी आणल्या, तुळशी विकणाऱ्या व्यक्तीची पावित्र्यता तुम्हाला काय माहिती आहे? पावित्र्य तिचं असेल त्या व्यक्तीचं, नसेल हू नोज, असं आपण विचारू शकत नाही. त्यामुळे आलेल्या वस्तू जरी मी पूजेसाठी आणल्या असेल त्या पवित्र आहेत की नाही याची खात्री नाही आहे. म्हणून ते जलाचा वापर करतात आणि त्याच्यावर सगळं पहिल्यांदा पाणी शिंपडतात. गुरुजी काय सांगतात? सगळ्या वस्तू ज्या आहेत त्याच्यावरती तुम्ही संप्रोक्षण करा जलाचं, आणि ते मंत्र म्हणतात की सगळ्या वस्तू पहिलं वाहण्यापूर्वी पवित्र व्हायला पाहिजे ना. अपवित्र वस्तू कशी वाहणार? वरून दिसते छान, पण जर ती लोक जर पवित्र नसतील तर त्या अपवित्र वस्तू नाही वाहून चालत. कर्मकांडामध्ये नाही चालत. तुम्ही भक्तिभावात काय करायला बघा, पण जेव्हा तुम्ही एखादी पूजा करता तेव्हा ते एक वेगळ्या प्रकारचं पद्धत आहे. कर्मकांड एक प्रकारचं. कर्मकांडामध्ये तुम्हाला हा एक्सक्यूज नाही. जे करायचे ती प्रोसिजर व्यवस्थित करा. त्यामुळे तुम्हाला हे म्हणून ते हे करा. आणि ते जलाने होतं, हे महत्त्वाचं भाग आहे. माझ्या घरातलं जल आरो वॉटर नसेल तरी पण चालतं, कारण काय तो मंत्र म्हणल्यावरती ते शुद्ध होतं. म्हणून जल जे आहे ना ते जल कधी असं अशुद्ध होत नाही धार्मिकदृष्ट्या, ते पवित्रच असतं. म्हणून तर शेवटी मनुष्याचं हे झाल्यावर पण शेवटी जे विधी करतात ना त्याच्यात पण जलाचाच वापर करतात. सगळीकडे जलच शिंपडतात, बरोबर ना. तो पण एक विधी असतो. म्हणून जलाचं महत्त्व आहे. आणि हा जेव्हा त्यांनी प्रश्न विचारला त्यांनी सांगितले, दोन गोष्टी सांगितलं की एक म्हणजे अग्नी कधी अपवित्र होत नाही का, त्या अग्नी सगळ्या गोष्टी स्वाहा करतो. त्यांनी तर असं म्हणलंच आहे की भगवंताच्या मुखामध्ये जर काही गोष्टी द्यायची असेल तर अग्नी आणि ब्राह्मण असं त्यांनी म्हणलं आहे. त्यातल्या अग्नीला आपण अनेक गोष्टी अर्पण करून सुद्धा अग्नी पवित्रच राहतो. मग जसं अग्नीचं आहे तसे काही तेजस्वी पुरुष की ज्यांच्यावरती या गोष्टीचा काहीही परिणाम होऊ शकत नाही. जसं परवा संवाद करताना असंच मी म्हणलं की पवित्र अपवित्र पाळा आणि माना हे सगळं ठीक आहे, ह्याच्यात काही दुमत नाही.
परंतु एक विचार करा, मी जर समजा या क्षणी काही गोष्टींमुळे अपवित्र असेल, तर माझ्यामध्ये इतकी शक्ती आहे का की जो ईश्वर सगळ्या जगाला पवित्र करतो त्याला जर माझा स्पर्श झाला तर तो अपवित्र होईल का? माझ्याकडे इतकी शक्ती आहे का की मी अपवित्र अवस्थेत असताना जर माझा स्पर्श झाला चुकून तरी तर तो अपवित्र होईल का? नाही होणार ना. तसंच त्यांनी म्हटलं की असे जे परमेश्वर किंवा गुरु हे जे असतात हे सगळ्याच्या पलीकडे आहेत. त्यांना आपण जर स्पर्श केला तर तुम्ही पवित्र होणार, ते अपवित्र होऊ शकत नाहीत. ही फॅक्ट आहे. ह्याचा अर्थ असा आम्ही म्हणत नाही की तुम्ही कसंही करा, तोही भाग नाही आहे, पण ही गोष्ट आहेच ना. आणि तेच शुकमुनी सांगतात की तेजस्वी पुरुष म्हणजेच परमेश्वरासारखे किंवा गुरु हे सगळ्याच्या पलीकडे असतं, सर्व अवस्थांच्या पलीकडे, हे पवित्र अपवित्रच्या पलीकडे. तुमचा स्पर्श झाल्याने त्यांचा पावित्र्यात काही भंग पडत नाही, कारण ते खूप वरती गेलेले आहेत. आणि तेच त्यांनी सांगितलं की हा भाग फक्त खालच्या लेवलवर आहे, खूप खालच्या लेवलवर, की अतिशय प्रिलिमिनरी स्टेज आहे की तिथे हे सगळं असतं. आणि मग ते पाहायला हरकत नाही, कारण आपल्याकडे एवढं काही भक्ती नाही आहे आपली. आपण नेहमी स्वतःला कमीच समजलं पाहिजे, बरोबर आहे की बाबा माझी भक्ती काही नाही आहे. आपण हे सगळं पाळावं, जिथे जे काय करता येईल ते पाळावं. आपण हातपाय धुवून बसतो काय, बरोबर आहे, कारण आपल्याला काय माहिती आहे आपली किती भक्ती आहे, आपण सर्वाच्या पलीकडे गेलो आहोत किंवा नाही गेलो आहोत. आणि कमी समजून स्वतःला जर भक्ती केली तर काही वाईट नाही आहे, भले तुम्ही किती पुढे असाल किंवा नसाल. आपण बाबा कोण नाही आहोत, आम्ही बाबा प्रिलिमिनरी स्टेजला आहोत, म्हणून आपण हे सगळं करायला पाहिजे. पण ही गोष्ट आहे की जेव्हा एखादी व्यक्ती विशेषतः गुरु किंवा परमेश्वर जेव्हा तिथे असतात तेव्हा ते या सगळ्याच्या पलीकडे गेलेत. ह्या लौकिकातल्या गोष्टी तुम्हाला त्यांना काहीही फरक पडत नाही. तुम्ही भक्तीने जा तिथे, काही फरक पडत नाही, काहीही त्यांना होत नाही. आणि हे सगळं बाकी गोष्टीसाठी लागू आहे. भक्ती मार्ग हा सर्वाच्या पलीकडे आहे, ह्या सगळ्याच्या पलीकडे भक्ती मार्ग आहे, बरोबर आहे. फ्लाय ओव्हर ब्रिज आहे. ही ट्रॅफिक सगळी कर्मकांडासाठी आहे, कर्मकांडासाठी सगळी ट्रॅफिक आहे, ही सगळे नियम आहेत. ते सगळं कृष्णमय झालेले असतात, त्यामुळे त्यांना काहीही नाही. सांग ना, लौकिक म्हणून तर आहे की लौकिकामध्ये सगळ्या चुकीच्या गोष्टी आहेत, भगवंतमय झालेल्या आहेत की सगळ्या परस्त्री आहेत, सगळ्या मॅरिड असतील, बऱ्याचशा अनमॅरिड पण असतील, आणि एका पुरुषाबरोबर त्या आपल्या हिशोबात ओपनली सगळं व्यभिचार करतात, तरी पण त्या पवित्रच आहेत. कारण का, तर ज्यांच्याशी संयोग होतोय तो कोण आहे? परमात्मा आहे. म्हणून त्याची भावना काय? आत्म्याने जणू परमात्म्याला अर्पण केली कुडी. कुडी माझा वरचा भाग आहे फक्त, पण माझा आत्मा जो आहे तो परमेश्वराशीच रत झालेला आहे. आणि जेव्हा आपला आत्मा परमेश्वराशी रत होतो तेव्हा शरीराचं भान राहत नाही, जसं गोपिकांचं राहिलं नाही. आणि ती स्थिती आल्यावरच भगवंतांनी क्रीडा केली, हे लक्षात ठेवा. तोपर्यंत नाही केली, तोपर्यंत केली नाही. तसंच भगवंत प्रत्येक व्यक्तीला जवळ घेत असताना, त्याच्या जवळ जाताना आपल्या सगळ्या गोष्टी हळूहळू जशा जशा कमी होतील तसं तसं तुम्ही पुढे जाणार. आपोआप देहबुद्धी जेवढी जेवढी कमी होत जाईल ना, आपण आपोआप पुढे जातो. देहबुद्धी ते आत्मबुद्धी हा प्रकार हळूहळू कमी होते आणि सगळ्या उपाध्या कमी होतात. उपाध्यासुद्धा ज्या आहेत ना, ह्या सगळ्या उपाध्या आहेत. पण अर्थात जोपर्यंत आपल्याला वाटतं तेपर्यंत केलं पाहिजे, कारण माझी तेवढी तयारी झाली असेल तरच मला ती उपाधी वाटेल ना. उपाधी वाटण्यासाठी तसं वाटलं पाहिजे मनातून, की उद्या हिला वाटलं तसं मला वाटेल असं नाही. तिचं अनुकरण मला करून माझ्या मनात असं वाटलं पाहिजे की ह्याची मला गरज नाही आहे, ती उपाधी आहे. पण अशी इच्छा आली तर मात्र तुम्ही करा, कारण मग याचा अर्थ तुम्ही तो एक भाग पार केलेला आहे, हे नक्की. जसं या गोपिकांचं झालं की त्या सगळ्याच्या पलीकडे गेल्या होत्या. आणि तेच शुकमुनी सांगतायत की बाह्य गोष्टीला तसं काहीही महत्त्व नाही. तुमची जर भक्ती असेल, आणि गुरु आणि परमेश्वर हे सर्वांच्या पलीकडे आहेत, त्यामुळे ह्या बाह्य गोष्टीला आचरणाला काहीही महत्त्व नाही. हा भाव खूप महत्त्वाचा आहे. आणि अशा भावाने जेव्हा करतात तेव्हा काहीही होत नाही, कुठलाही त्याला दोष लागत नाही आणि कुठलं बंधन पण निर्माण होत नाही. फ्रीलान्स ज्याला आपण म्हणतो तशी ही भक्ती आहे. आणि असं त्यांनी त्या परीक्षित राजाला हे उत्तर दिलं जे आपल्यासाठीच लागू आहे, की भक्ती करताना तुम्ही जास्त काही विचार करायची गरज नाही, झोकून देऊन करा. सगळ्यात महत्त्वाचा भाग, काठावरून बसून तुम्ही सूचना देऊ नका, पाण्यात उतरा. पाण्यात उतरल्याने फरक पडतो. तसं त्यांचं म्हणणं आहे की गोपिकांनी मैदानात उतरले आणि भक्ती केली, बरोबर आहे. तशी भक्ती तुम्ही करा. जे काय करायचं ते मनपूर्वक करा. बरं कमी केलं तर हरकत नाही, हेच तर की फाटफाट फाटफाट करा, हे काय गरज नाही. ठीक आहे, संख्या आपल्या जागी आहे, पण जप कसा होतो याला
सगळ्यात जास्त महत्त्व आहे. संकल्प सोडतात त्याचं कारण काय, तर बाबा ठीक आहे की जेव्हा मी खूप जप करतो तेव्हा काही जप माझा असा असतो की तो खरोखर चांगला होतो, बरोबर की नाही, एकाग्रतेने होतो. पण अगोदरचा जप सगळा असाच होत असतो ना, म्हणून तो जास्त करतात. पण महत्त्वाचा खरा जप कुठला आहे, तर तो असा जो होतो तो जास्त महत्त्वाचा आहे. इतर काही वाया नाही गेला, पण तरीसुद्धा खरा जो पोचण्याचा भाग आहे तो तोच आहे की जेव्हा माझं मन एकाग्र होतं, जेव्हा माझ्या मनात भाव निर्माण होतो. विशेषतः भाव निर्माण होण्याचा भक्ती मार्गात भावाला खूप महत्त्व आहे. की ज्या क्षणी तुमच्या मनामध्ये जी कुठली उपासना तुम्ही करा, कुठल्याही मार्गाने करा, तुम्ही वैखरी जप करा, जे काय कराल ते करा स्वतः, पण जेव्हा तुमच्या मनात भाव निर्माण होतात, समजा की तुमची गाडी आता चालली आहे, बरोबर, कारण तिथूनच तुमच्या मनातल्या इतर गोष्टी कमी होतात. भाव निर्माण झाले की बाकी सगळ्या गोष्टी आपण विसरतो. तो भाव निर्माण होणं एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि तो निर्माण होण्याचा लक्षात ठेवून तेवढा प्रयत्न करायचा की बाबा मला सगळं विसरायचं आहे. आर्तपणे केली पाहिजे. आर्तता हा महत्त्वाचा भाग आहे. म्हणून स्पीडकडे महत्त्व देऊ नका. जप माझा किती होतो, एका मिनिटात किती माळा झाल्या, 10 मिनिटात होतात काय व्हायचं, तर चांगला होतो की नाही ह्याला बघा. मोजण्याचं काम करायची गरज नाही. काउंटर तिकडे आहे आपला, महाराज मोजतात. त्यामुळे त्या किती संख्या झाली हा भाग बाजूला ठेवा. संख्येचा का संकल्प सोडायचा, तर जेव्हा मी 1000 करेन तेव्हा 1000मधला कदाचित 5 नावं अशी असतील की जी एकाग्रतेने होतील, कदाचित, माहीत नाही किती होतील. एक उदाहरण सांगितलं. म्हणून जपसंख्या आपल्या ठिकाणी आहे, परंतु उद्देश हे लक्षात ठेवा की एकाग्रता महत्त्वाची आहे. आणि भाव निर्माण झाला पाहिजे की भगवंताचं नाव घेतल्यावर माझ्या डोळ्यात पाणी आलं पाहिजे. अशी स्थिती जेव्हा होते, अशी स्थिती, जसं मी तुम्हाला मागे पण सांगितलेलं की जेव्हा आपण भगवंताची खूप उपासना करतो आणि आरती करतो तेव्हा असा भाव यायला पाहिजे. कारण आरतीचा अर्थच आर्तपणा आहे. पण तो करताना आपल्याला तसं वाटायला पाहिजे थोडंफार तरी. म्हणून समजून जर आपण अर्थ घेतला आणि जर आरती केली, समजून जर प्रार्थना केली आणि मग जर तुम्ही हे केलं, तर भाव हळूहळू नक्की येतो. आणि भगवंताला भावच पाहिजे आहे जो गोपिकांकडे होता. आणि म्हणून कुठलाही दोष लागत नाही असं शुकमुनींनी उत्तर दिलं. हे सगळं करता 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 रात्र जी आहे ती संपत आली. उत्तर रात्रीकडे पोचले होते. पहाट व्हायला, ब्रह्ममुहूर्ताचा भाग सुरू व्हायला लागला होता. आणि अर्थात भगवंतानी त्यावेळेस, भगवंतच एकटे शुद्धीवरते, अर्थात बाकी सगळं विसरूनच गेल्या होत्या. त्यांना भगवंतालाच जागा करायचं होतं खऱ्या अर्थाने, कारण समाधीत लागली होती. बघा समाधीची व्याख्या बघा कशी आहे की आपण म्हणतो समाधी म्हणल्यावरती व मांडी घालून बसलाय, डोळे बंद केलेत आणि वगैरे वगैरे अशी पोज घेतली, जी काय असेल ती, ही आपली आदर्श कल्पना. परंतु असं नाही. त्या क्रीडा करत होत्या शारीरिक, तरी पण त्यांची समाधी लागली होती. समाधी लागण्यासाठी विशिष्ट अवस्थाच पाहिजे असं नाही, कुठल्याही अवस्थेत लागू शकते. फक्त त्यावेळेस तुमचं देहभान विसरलं पाहिजे. हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. बाकी गोष्टीला महत्त्व आहे पण आणि नाही पण आहे का, तर सुरुवातीला ते होण्यासाठी करायला पाहिजे. हे सगळं की मी व्यवस्थित बसलं पाहिजे, हे सगळं आहे महत्त्व. पण एकदा का तुम्हाला ही अवस्था यायला लागल्यावरती मग काय आहे का नाही काय, जसं त्यांनी म्हटलंच आहे ना की अंथरुणामध्ये बसून पहिल्यांदा तुम्ही सकाळी करा. अंथरुणामध्ये आपण एवढी काय पवित्र जागा नसते अंथरुण हे साधारण, पण त्याला महत्त्व काय आहे, त्यालासुद्धा महत्त्व आहे की त्या ठिकाणी आपलं कधी कधी एकाग्रतेने जप होतो. कारण त्यावेळेस आपली तंद्री असते झोपेची. लक्षात ठेवा की झोपेतून जेव्हा उठतो मनुष्य तेव्हा तंद्री असते, थोडी तंद्री जात नाही लगेच. त्या तंद्रीत जर तुम्ही जप करू शकलात ना, तर ती तंद्रीच तुम्हाला घेऊन जाणार. म्हणून त्या जागेचं महत्त्व आहे सुद्धा आणि नाही सुद्धा, दोन्ही गोष्टी आहेत. जागेचं महत्त्व काय आहे, तर तिथे बसल्याने तुमची तंद्री लागू शकते. का, तर मी एका जागी बसून जप केलेला आहे, एका आसनावर बसून केलं आहे, याला महत्त्व आहे. का, पण ती अवस्था येण्यासाठी. एकदा अवस्था आली कशाचा काही फरक पडत नाही. आणि ज्यांची साधना जशी जशी पुढे जाते तसं तसं ती अवस्था त्यांना कुठेही येऊ शकते. गाडीमध्ये येऊ शकते, प्रवासात येऊ शकते, कुठेही यायची त्यांना, कुठेही लागायची. अरे असं एक उदाहरण आहे, हो असंही एक उदाहरण आहे की एक भक्त होती, तिने एका स्त्रीचे केस बघितले फक्त, अतिशय सुंदर. तर तिला कृष्ण आठवला त्या केसावरून. आणि कृष्ण आठवल्यावर ती मार्केटमध्ये होती आणि तिची समाधी लागली. खरी सत्य गोष्ट आहे की तिची समाधी लागली. म्हणजे तिला सतत भगवंत सगळ्या ठिकाणी दिसायचा. आणि जे काही तिने वर्णन ऐकलं असेल किंवा जे काही तिने प्रतिमा बघितली असेल
ती तिला आठवली आणि ती स्टान्समध्ये गेली. ती स्थितप्रज्ञ झाली त्या ठिकाणी. अर्थात तिच्याबरोबर असलेली व्यक्ती त्या मार्गातली असल्यामुळे तिला लक्षात आलं काय घडलं. तिने भगवंताची प्रार्थना केली की तू शुद्धीवर आण तिला. ती आली शुद्धी. कारण याला काही दुसरं करू शकत नाही. कारण हा अशा प्रकारचा भाव निर्माण होणं ही खूप उच्च गोष्ट आहे. पण असा भाव निर्माण होणं हा आपण लक्षात ठेवायचं की माझ्या मनात भाव जास्तीत जास्त आला पाहिजे हे आपण लक्षात ठेवायचं आणि त्या प्रकारे आर्तपणे प्रार्थना करायची. मग जी तुम्हाला हवी ती करा, जी आवडते ती करा, जप करा नाही तर अजून काय करा, पण अशा प्रकारे करा. हे सगळं होता होता जसं मी म्हटलं की पहाट झाली, ब्रह्ममुहूर्ताची वेळ झाली. गोपिका तर स्टँड स्टील होत्या. भगवंतालाच काळजी. भगवंतानी गोपिकांना अर्थात समाधीमधून जागं केलं आणि म्हणाले की आता तुम्ही तुमच्या घरी जा. ब्रह्ममुहूर्त आलेला आहे, सकाळची वेळ झाली आणि अर्थात गोपिका होत्या. सकाळी उठून सडा संभाषण करणं किंवा धार काढणं वगैरे त्याची सगळी कामं असतीलच ना. आणि म्हणून ते म्हणाले जा. आणि अर्थात या ठिकाणी भगवंतांनी आपल्या शक्तीचा वापर केला कारण त्या मंत्रमुग्ध झालेल्या. भगवंतांनी आपल्या योगमायेचा वापर करून त्यांना आज्ञा दिली की आता तुम्ही तुमच्या घरी जा. मग एरवी कुठलीही त्यांनी गोष्ट ऐकली नसती, परंतु असं जेव्हा भगवंतांनी आपल्या शक्तीचा वापर केला त्या कुठलीही तक्रार न करता त्या निमूटपणे गेल्या, ना तर गेल्या नसत्या. कारण जेव्हा ते लौकिकामध्ये आल्या तेव्हा सुद्धा भक्तिमार्गाने प्रेरितच झाल्या होत्या, पण लौकिकात होत्या थोड्याफार तरी. देहभान होतं. रासक्रीडा केल्यावर देहभानच संपलेलं, काहीच भान नव्हतं. आणि भगवंतांनी म्हणून त्यांना भानावर आणताना आपल्या योगिक शक्तीचा वापर केला आणि त्याने सांगितलं की आता तुम्ही आपापल्या घरी जा. आणि अर्थात भगवंतांनी सांगितलं होते त्या तिथून निघाल्या क्रीडा बंद करून आणि आपापल्या घरी केला. अशा प्रकारे ही रासक्रीडा घडली यमुनेच्या तीरावर. ती जागा आजही तिथे आहे, नदी आहे. रासक्रीडा केलेली रमणरेत ही जागा पण आहे प्रसिद्ध. तर तिथे खरंच एकदा महाराजांच्या कृपेने आपण जाऊया. जसं मी काल पण म्हणलं की एकदा तरी आपण त्या ठिकाणी परत एकदा जाऊया. जे नाही आलेत त्यांनी येण्याचा जरूर प्रयत्न करा. एकदा जरी आपण तिथे गेलो तरी कृतकृत्य झालो असं म्हणायला हरकत नाही आहे. तेव्हा आपण नक्कीच असा प्रयत्न करूया, महाराजांना आपण प्रार्थना करूया. आणि शेवटी त्यांनी सांगितलं आहे परीक्षिताला की हा जो तू अध्याय ऐकलास त्याची फलश्रुती काय आहे. त्यांनी सांगितले की परीक्षिता, जो ज्ञानी मनुष्य श्रीकृष्णांची गोपींबरोबरची ही रासलीला वारंवार श्रवण करतो किंवा तिचे वर्णन करतो त्याला भगवंताच्या चरणाविषयी परमभक्तीची प्राप्ती होते आणि त्याच्या सगळ्या वासना किंवा तत्काळ दूर होऊ शकतात. खरी मागणी आपली हीच असायला पाहिजे ना का. तीच याचं फळ आहे की ही जर तुम्ही लीला श्रद्धेने ऐकलत किंवा कोणाला सांगितलीत तरी हरकत नाही, कीर्तन भक्ती होईल तुमची. हे जर तुम्ही दोनपैकी काही जरी एक गोष्ट केली तर तुम्हाला भगवंताच्या चरणाची परमभक्ती निर्माण होईल आणि तीच पाहिजे आपल्याला, बाकी काय नको आहे. आणि तुमच्या वासना सगळ्या ज्या त्या कमी होतील, नष्ट होतील म्हणलं आहे, परंतु जेवढी भक्ती तशा प्रकारचं फळ मिळणार आहे. पण नक्की होऊ शकते हे आहे. आपण महाराजांच्या चरणी प्रार्थना करूया. महाराज या अध्यायाचं जे फळ आहे तेच आम्हाला पाहिजे, आमची भक्ती वाढव, हीच आमची आपल्या चरणी प्रार्थना आहे. बस श्रीराम समर्थ या अध्यायाची सेवा महाराज मी आपल्या चरणी अर्पण करतो. स्वीकार करावा. कळत नकळत चूक झाली असेल तर क्षमा करावी आणि अशीच सेवा आम्हा सर्वांकडून करून घ्यावी ही विनंती आपल्या चरणी आहे. श्रीराम समर्थ.